तुम्हा सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता खरं तर नागराजच्या फोनवर प्रियाचा कॉल आलेला असतो आणि म्हणूनच नागराज कॉल रिसीव करतो तेव्हा महिपत त्याच्यासोबत असतो। तर नागराजला मुद्दामून प्रिया भडकवायचं काम करत असते आणि ती म्हणत असते की वा रे वा, काय ॲक्टिंग मारली हा त्या अण्णांनी, म्हणजे असं एकदम रिअल वाटत होता न्यूजमध्ये, पण जी काही नाटके आहेत ना ती मी फक्त ओळखलेली आहेत। मला चांगलंच माहिती आहे की जे काही आहे ना ते एकदम ठरवून केलेलं आहे। तुम्हाला असं वाटत असेल की या खेळाचे मास्टरमाइंड तुम्ही आहात, पण मला सगळ्या गोष्टी कळत आहेत आणि त्यासोबत तुम्ही जे काही माझे आई बाबा घरात आणून ठेवलेत ना त्यांचा वापर करून मी तुमची कशी वाट लावते ना हे सुद्धा तुम्ही बघत राहा, असं देखील म्हटलं गेलेलं असतं। दुसरीकडे मात्र आता मी ॲक्टिंग करत नाही आहे असं आता महिपत सांगू लागतो, पण तरीसुद्धा पूर्ण कॉन्फिडन्स असतोच ना इकडे प्रियाला, कारण प्रिया इतके दिवस त्याच्यासोबत काम करत होती त्यामुळे सगळ्या गोष्टी प्रियाला एकदम पाठ झालेल्या असतात आणि त्यामुळेच प्रिया सरळ त्याला म्हणत असते की मला माहिती आहे ही सगळी तुमची नाटकं आहेत आणि मी तुम्हा सगळ्यांना चांगलं ओळखून आहे, असं देखील तिनं आता म्हटलेलं असतं। तर दुसरीकडे मात्र आता जे काही बोलत असते ना ती, त्याचा खूप जास्त राग जो आहे तो महिपत आणि नागराजला आलेला असतो, कारण प्रिया खूप जास्त फडफड उडत असते आणि त्यामुळे आता जेव्हा नागराज फोन कट करतो तेव्हा मात्र आता नागराजला महिपत बोलू लागतो की ही प्रिया ना जास्तच वसवस करायला लागली, या बबलीला ना आता कायमचा टाटा बाय बाय करायला लागणार आहे। तुम्ही एक काम करा, तुमच्या भावाला का सांगत नाही, तो वकील आहे ना, तो काहीतरी हिचा नक्कीच वाचवून टाकेल गेम। नाही भावाला नाही, हिचं ना कसं काय करायचं ना ते मीच बघतो। आता डायरेक्ट सुभेदारांच्या घरी जातो आणि हिच्या समोर मोठा बॉम्बच फोडतो, मग बघा हिची बोलती कशी बंद होते ते। त्यानंतर आता अगदी एखाद्याचं कोणीतरी गेलेलं असतं जेव्हा तेव्हा आता कसा आधार दिला जातो तसा एकदम आधार देत नागराज महिपतला घरी घेऊन येतो आणि त्याला म्हणत असतो की मला माहिती आहे तुम्हाला त्रास होतोय महिपत शेठ, तुमची मुलगी या जगात राहिलेली नाही, आणि असं बोलून तो रडायचं नाटक करत असतो। आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो रडायचं नाटक करतो ना तेव्हा महिपत त्याला म्हणतो, ओ नागराज शेठ तुम्हाला जमत नाही हो हे रडायचं, तेवढं ते बघा ना, कारण मला असं वाटत होतं की तुम्हाला जमेल पण नाही जमत या सगळ्या गोष्टीला। मला असं वाटलं होतं की थोडं तरी काहीतरी जमेल, पण काय बोलणार, तुम्ही बघितलं का माझी ॲक्टिंग कसली भारी होती ती। अहो तुम्हाला कळलं का, मी एवढं भारी ॲक्टिंग करत होतो ना तर त्या चिचुंद्रीने पण माझं कौतुक केलं, तुम्ही जराच करा तशी ॲक्टिंग। मग आता नागराज म्हणतो की हो करतो मी पण तशी ॲक्टिंग, आणि मग आता नागराजही तशी ॲक्टिंग करायला सुरुवात करतो। नागराजचं त्याचं एक वेगळं स्किल असतं आणि ते स्किल तो आता दाखवत असतो, म्हणजे तो बोलत असतो की थांबा मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो कसं रडायचं असतं ते, आणि असं बोलून ना तो आता रडायचं नाटक करू लागतो। आणि जेव्हा तो रडायचं नाटक करतो तेव्हा मात्र आता सॉरी पण आमची साक्षी आम्हाला सोडून गेली, असं नाही व्हायला पाहिजे होतं, असं काहीसं तो आता रडून रडून बोलत असतो। त्यावर महिपत म्हणतो ठीक आहे ॲक्टिंग ठीक आहे। दुसरीकडे सायली आता रूममध्ये असते, सायली विचार करत असते, तिला आता जे काही साक्षीच्या बाबतीत झालेलं असतं ना त्याचं खूप जास्त वाईट वाटलेलं असतं। सगळ्यांनाच आता खरं वाटत असते की साक्षीच्या बाबतीत जे काही झाले ते रिअल आहे, म्हणून सायली त्या गोष्टीचा विचार करत असते। इकडे मात्र आता अर्जुन तिला काही बोलत असतो त्याकडे सुद्धा सायलीचं लक्ष नसतं, सायली त्याच विचारांमध्ये हरवून गेलेली असते आणि त्यामुळेच आता अर्जुन तिला म्हणत असतो की बायको काय झालं आहे, काय इतकी विचार करतेस, नको विचार करू इतका। मग ती म्हणत असते की बघा ना हो, असं दुश्मनाच्या बाबतीतही व्हायला नको, ती अजून किती लहान होती, तिच्यासोबत हे सगळं झालं ना त्याच विचारात होती, जाऊ दे बायको नको विचार करू इतका सगळा, तुलाही माहिती आहे ना आणि ज्या काही गोष्टी होत्या त्या आपल्या हातात नव्हत्या, ज्या घडल्या आहेत त्या आता ॲक्सेप्ट कराव्या लागणार आहेत आपल्याला, जाऊ दे नको विचार करू या सगळ्याचा, स्वतःलाही त्रास करून घेऊ नको, उलट आता तुझे आईबाबा तुझ्यासोबत आहेत आणि यामुळे हा दिवाळीचा सण तुझा किती आनंदात जाणार आहे याचा तू विचार कर, असं देखील आता अर्जुन जो आहे तो तिला बोलत असतो आणि तिचं जे काही आहे ते व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो। आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलतो ना तेव्हा मात्र आता सायली विचार करत असते, पण सायली म्हणत असते की आता दिवाळी जवळ येते, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण तुम्ही कधी माझ्या मनातलं ओळखणार आहात, आता तुझ्या मनातलं अजून आहे, तुझे आई बाबा हवे होते ते तुझे आई बाबा तुझ्या बरोबर आहेत, आता तुला अजून काय हवंय माझ्याकडनं, तर या सगळ्या गोष्टी अर्जुन जेव्हा बोलतो तेव्हा मात्र सायली म्हणते की तुम्ही कधीच माझ्या मनातलं ओळखत नाही हो, म्हणजे मला काय म्हणायचं आहे काय नाही याचा विचारही तुम्ही कधीच केलात नाही आहे, का असं करता हो,
पण आता जे काही गोष्टी आहेत त्या सांग ना, नेमक्या काय आहेत त्या, म्हणजे मला कळतील ना. बायको असं करू नकोस ग, बोल ना. पण आता इथे मात्र सायलीला असं वाटत असतं की आपण न सांगताच आपल्या नवऱ्याला कळायला हवं, पण या सगळ्या गोष्टींना काही कळत नसतात. सायलीला वाईट वाटत असतं. पण आता अर्जुन तिच्याकडनं या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, सांग ना बायको काय आहे. पण आता सायली जी आहे ती भयानक अशी चिडलेली असते, कारण जर आपला नवरा आपल्या मनातलं ओळखू शकत नसेल, आपल्या मनात काय चाललंय ते, मग काय उपयोग आहे या सगळ्याचा. म्हणूनच ती म्हणते की मी काही सांगणार नाही, तुम्ही स्वतःचं स्वतः होय का, असं देखील तिनं आता डायरेक्टली म्हणून टाकलेलं असतं. आणि जेव्हा आता ती हे सगळं म्हणते तेव्हा मात्र आता अर्जुन तिला म्हणतो, बायको असं काय करतेस, बोल ना. पण आता ती त्याला म्हणते की या सांगते तुम्हाला, आणि असं बोलून ती त्याला जवळ बोलवते, पण त्याला काहीच सांगत नाही. तुमचा विचार करा आणि तुम्ही ठरवा माझ्या मनात काय चाललंय ते, असं ती त्याला डायरेक्ट बोलते आणि ती खाली येते. तर आता जेव्हा ना ती खाली आलेली असते ना, तेव्हा तिच्या मागोमाग आता अर्जुनही आलेला असतो. आणि इकडे मात्र कळून चुकलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. एवढा तो अर्जुन आपल्या बायकोच्या मागे धावत पळत आलाय, याचा अर्थ नक्कीच जे आहे ते काहीतरी गडबड आहे. आणि असाच विचार जो काही आहे तो इथे चाललेला असतो. पण काय झालं तुमच्या दोघांचं, मला समजेल का, असं देखील आता म्हटलं जातं. पण आता तुमच्या दोघांची जी काही गडबड आहे ना, ती मी चांगलीच ओळखून आहे, अस्मिता असं म्हणते. अस्मिताला मात्र ज्या काही गोष्टी आहेत त्या एकदम बेधडकपणे बोलायच्या असतात आणि ती तसं बोलूनही गेलेली असते, कारण अस्मिताला आता या सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात. उलट प्रताप जे असतात ते सुद्धा म्हणत असतात की हां, जेव्हा नवरा असं बायकोच्या मागे जातो ना, तेव्हा समजून जायचं की बायको त्याच्यावर नाराज आहे, आणि म्हणूनच तेव्हाच नवरा बायकोच्या मागे पुढे करत असतो. आमच्याकडे असले अनुभव आहेत ना, असं देखील आता म्हटलं जातं. मग काय, आता अर्जुन शांतच राहतो. अर्जुनला काहीच बोलता येत नसतं. सायली म्हणत असते की बाबा असं काहीच नाही आहे, काय ना दिवाळीची तयारी करायची आहे आणि त्याचसाठी सगळ्या काही गोष्टी बघायला हव्यात, पण मला ना काहीच नको आहे हां यावर्षी दिवाळीत, असं डायरेक्ट कल्पना म्हणते. कल्पना म्हणत असते की अगं आम्ही दिवाळीबद्दलच बोलत असतो, शॉपिंगचं काय, पण मी ना त्या दिवशीच बऱ्याच साड्या काढल्यात, माझ्याकडे भरपूर साड्या आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की मला आता काहीच नको आहे आणि बाकी खरेदी. आणि त्याच वेळेला सायली म्हणते की मला सुद्धा काही शॉपिंग वगैरे करायची नाही दिवाळीत, उलट ना आपण जे काही पैसे असतील ना ते अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये देऊया, म्हणजे आपली दिवाळी खूप जास्त उत्तमरित्या होईल, असं देखील आता सायली बोलत असते. आणि त्याच वेळेला पण मला ड्रेस हवाय, मला ड्रेस नाही आहे, असं अस्मिता बोलत असते. त्यावर मात्र तुझी आहेच का शॉपिंग, अगं तू रोजच शॉपिंग करत असते, तरीसुद्धा दिवाळीसाठी तू शॉपिंग बाहेर ठेवलीच आहेस का, असं देखील आता मुद्दामून अर्जुन जो आहे तो आता अस्मिताला बोलत असतो. तर अस्मिता म्हणत असते की हो मला हवाच आहे ड्रेस. मग आता अस्मिताला प्रताप सांगतात की हो ग, तुला ड्रेस देऊ आपण, काळजी करू नकोस, असं म्हटलं जातं आणि तिला समजावलं जातं. पण त्याच वेळेला आता सायली जेव्हा हे सगळं बोलत असते की आपण कोणी शॉपिंग करायची नाही, आहे तेच कपडे घालायचे, मग काय, या सगळ्या गोष्टी इथं मैनावतीने ऐकलेल्या असतात. मग मैनावती लगोलग रूममध्ये जाते आणि त्याच वेळेला आता सदाशिव लोखंडे तिला विचारू लागतात की काय झालं आहे, एवढं धावत पळत तू कशी काय इथे आलीस. त्यावरती आता आपल्या साडीचा पदर फाडू लागते आणि ती सांगत असते की हे सगळं करणं गरजेचंच आहे ना, कारण आता सगळ्यांनाच असं वाटतंय की शॉपिंग करायची नाही आहे, पण आपण या घरात आलेलो आहोत, मग आपल्याला नको काय यांच्यासारखं ऐशो आरामात जगायला, आपल्याकडे कुठे चांगले चांगले कपडे आहेत, मग हे कपडे जेव्हा आपण फाडू तेव्हाच तर आपल्याला नवीन कपडे दिले जातील. सदाशिव लोखंडेला सुद्धा आता या गोष्टी पटलेल्या असतात आणि तो सुद्धा म्हणत असतो की बायको तू ना एकदम परफेक्ट आहेस बघ, बरोबर बरोबर तसंच कर. आणि त्याचमुळे आता ना साडी फाडायला ते देखील सांगत असतात. आणि जेव्हा आता पाणी हवंय असं म्हणून मैनावती तिथे येते डायनिंग टेबलजवळ, तेव्हा मात्र आता सायली तिला पाणी देत असते. पण मैनावती मुद्दामून ना आता स्वतःच्या पदराने तिने तिचा हात झाकून घेतलेला असतो, का तर तिची साडी फाटलेली आहे, दिसायला नको. त्याच वेळेला आता तिला विचारलं जातं की काय झालं आहे, तुम्ही हात पुढे का करत नाही, तुम्हाला काही लागले का, त्रास होतोय का आई, असं सायली देखील विचारते. पण त्यावेळेला तिचा हात जो आहे तो त्या पदरात अडकलेला असतो आणि जेव्हा ती बाहेर काढते तो हात, तेव्हा ती म्हणू लागते की काही नाही, फक्त साडी फाटली होती म्हणून बस, एवढंच, बाकी काही नाही. अरे साडी फाटली होती म्हणून तू आई असं का करतेस, आपण एक काम करूया, दिवाळीला छान अशी शॉपिंग करूया. त्यावर आता अर्जुनही म्हणतो की हो मलाही तुम्हा सगळ्यांसाठी शॉपिंग करायचीच आहे, मी म्हटलंच होतं ना. त्यावर अस्मिता म्हणते की जा जा, आता नेमकं सायलीच्या आईबाबांमुळे का होईना तू माझ्यासाठी 2-3 ड्रेस तरी घेऊन येशील, असं अस्मिता बोलते. त्यावर मात्र आता
मुद्दामून मैनावती बोलत असते की नको जावई बापू, कशाला साडी वगैरे हवी, नाही नको नको, कशाला उगाच खर्चात खर्च. पण त्यावेळेला आता खरं तर तिला मनापासून हवी असते, पण उगाच आपलं तोंड देखला बोलायचं. पण अर्जुन म्हणत असतो की मी आहे ना, आपण सगळीजण शॉपिंगला जाऊया. बायको चालेल ना. मग आता अर्जुन जो आहे तो लगेच किचनमध्ये जातो आणि सायलीला म्हणत असतो की मला माहिती पडलेलं आहे तुला काय हवं आहे, म्हणजे तुला शॉपिंगला जायचं होतं दिवाळीच्या. मग तसं बायको सांगायचं होतंच ना. पण नाही, सायलीच्या मनात तेही नसतं. सायलीने जे काही मनात ठरवलेलं असतं ते अर्जुनने अजूनही ओळखलेलं नसतं, म्हणून सायलीला अजूनच राग येतो. तेवढ्यातच ना नागराज शेट तिथे आलेले असतात आणि नागराज शेट आल्यानंतर दीपावलीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देऊ लागतात. त्याच वेळेला आज किल्लेदार तुमची वाट चुकली की काय असं देखील प्रताप आता म्हणू लागतात. नाही हो, इकडनं सहज जात होतो, म्हटलं तुम्हाला भेटून जावं म्हणून मी आलो. आणि म्हटलं आमची तन्वीसुद्धा काय करते, बरेच दिवस झाले तन्वीलाही भेटलो नाही आहे, म्हणून मग आलो. म्हटलं जरा गप्पा मारून जाव्यात. असं म्हटल्याबरोबर आता नागराजला बसायला सांगितलं जातं. मग नागराजना मुद्दामून विषय काढतो आणि नागराज म्हणतो की काही पाहुणे आलेत का तुमच्याकडे. त्यावर प्रताप आणि त्याचसोबत आता कल्पना सांगू लागते की पाहुणे नाही आहेत, ते आपले घरातलेच आहेत. मग कोण आहेत नेमके घरातले, तर त्यावर ते आता सायलीचे आईबाबा आहेत, म्हणजे सायलीचे जन्मदाते आईबाबा हे देखील आता प्रताप सांगू लागतात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता तिकडे नेमकी प्रिया आलेली असते आणि प्रिया लांबूनच आता नागराज आलेलं पाहते आणि तिची आता खूप जास्त तरतड कापत असते, कारण तिला माहिती असतं की आता समोर जे आहेत ते आता ही लोक उभी आहेत. मग आता काय, आपण काय करायचं, हा जर काही बोलून बसला तर माझी तर वाटच लागली. म्हणूनच आता ती खूप जास्त घाबरत असते आणि म्हणूनच जेव्हा आता ती खूप जास्त घाबरत असते ना, तेव्हा मात्र आता कळतच नसतं की काय करावं. तर दुसरीकडे मात्र पाहायला मिळतं, इकडे मात्र जेव्हा नागराजला सायलीचे आईबाबा आहेत हे म्हटलं जातं तेव्हा आता सायलीचे आईबाबा, अरे हे तर तन्वीचे वाटत आहेत मला, असं चुकून म्हटलं जातं. काय तन्वीचे असं म्हणून तो मुद्दाम विषय चेंज करतो. सॉरी सायली बनायचं होतं, पण हे खरंच सायलीचे आईबाबा आहेत का. पण अर्जुन तू एक नोटीस केलं का, यांची स्माईल बघ ना, सेम ना तन्वीसारखी आहे, बघ तू व्यवस्थित. आणि मग काय ते सगळेजण एकदम वेगळ्या नजरेनेच बघू लागतात आणि त्यावेळेला आता त्यांना समजून जातं की खरंच ना हा जे काही बोलतोय त्यामध्ये तथ्य आहे. पण आता या सगळ्यामुळे सायलीला वाईट वाटायला नको, म्हणून आता सगळेजण म्हणतात नाही हो, नाही नागराज भाऊजी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, असं काहीसुद्धा नाही आहे, उगाच ना गैरसमज करून घेऊ नका, कारण ते सायलीचे आईबाबा आहेत. आणि अस्मिता म्हणू लागते की कधीच ना या प्रियाच्या चेहऱ्यावर हसू नसतं, हिच्या चेहऱ्यावर नेहमीच 12 वाजलेले असतात, कारण तिच्या डोक्याला किती आट्या असतात तशा ह्या यांच्या काकूंच्या नाही आहेत. आणि त्याच वेळेला आता इथे मैनावती म्हणत असते की माफ करा, पण मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, तुमची तन्वी काही आम्हाला आवडत नाही, डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं. आणि त्यामुळे तन्वीसुद्धा तिथेच असते उभी. तर तन्वी आवडत नाही का तुम्हाला, राहू दे, पण काय करणार हो, पण तुमचं आणि तन्वीचं मला ना बॉन्डिंग सेम वाटतं, म्हणजे तुम्ही ज्या काही पद्धतीने बोलताय त्यासोबत तुमचा चेहरा मला सेम वाटला ना, म्हणून मी म्हटलं फक्त. तर दुसरीकडे मात्र आता सायली किचनमध्ये असते आणि अर्जुन तिच्या मागे पुढे करत असतो. अर्जुन म्हणत असतो की बायको चल ना, आपल्याला शॉपिंगला जायचं आहे ना, अशी रागवू नकोस गं. पण आता ती खूप जास्त चिडलेली असते. आता ज्या काही गोष्टी ज्या करायच्या असतात त्या करून तर नागराजच्या झालेल्या असतात, म्हणून नागराज बाहेर पडलेला असतो. मग आता त्याच्या मागोमाग आता इथं बाहेर आलेली असते ती म्हणजे प्रिया आता भडकलेली असते आणि प्रिया जी आहे ती आता ओरडते आणि नागराजला म्हणते की तुम्हाला लाज वाटते का तिथे येऊन माझ्याबद्दल सगळ्या गोष्टी सांगतायत. तुम्हाला असं वाटत असेल की मी या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडली असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. हां, मला लक्षात आहे, तुमचा तो व्हिडिओ आहे माझ्याकडे आणि त्या व्हिडिओचा वापर मी असा करेन ना की तुम्हाला समजणारही नाही मी कसा करेन तो. अगं त्या व्हिडिओचं काय घेऊन बसलीस, मी जर बोलून गेलो ना काही तर तुझी काय वाट लागेल ना ते बघ, कारण तुझे आईबाबा जे आहेत ना ते याच घरात आहेत आणि ते सायलीचे आईबाबा म्हणून सगळ्यांसमोर येत आहेत. मी जर काही बोललो तर दिवाळीत किती मोठा बॉम्ब फुटेल हेही तुला माहितीच आहे की. मग आता तेवढ्यातच सायली तिथे आलेली असते आणि सायली म्हणते की कोणत्या बॉम्बबद्दल बोलताय, काय झालं आहे नेमकं. त्यावर आता सायलीला नागराज म्हणू लागतो की काही नाही गं, हिला ना लहानपणी ना बॉम्बची खूप जास्त भीती वाटायची, तेच तिला म्हणतोय की बॉम्बपासून बाजूला राहा, नाहीतर भटकन असा बॉम्ब फुटला ना तर तुला भीती वाटेल. मी हेच तिला सांगत होतो. मग तुम्ही कोणत्या वाटेला निघालात, याच साईडने जाताय का. तर नागराज म्हणतो की हो मी याच रस्त्याला जातोय, चला तर मग आम्ही तुम्हाला सोडतो. काय ना आम्ही शॉपिंग करायला जात होतो त्याच वाटेने, मग तुम्हाला सोडू घरापर्यंत, असं सायली म्हणते. अच्छा सायली तुझ्या आईबाबा सुद्धा येतात का शॉपिंगला, आपण एकत्र जायचं आहे का, असं मुद्दामून नागराज प्रियासमोर बोलू लागतो, कारण त्याला माहिती आहे की आता पुन्हा एकदा ही लोक आपल्यासोबत असणार, मग आपल्याला त्यांचं बोलणं होणार. मग प्रियाला या गोष्टीचा खूप जास्त राग येत असतो. तर नागराजला
हे सगळे प्रश्न पडलेले असतात. तर सायली म्हणत असते की हो आपल्याला तिकडनंच जायचं आहे आणि त्याचसोबत हे सुद्धा असणार आहेत, चला आपण जाऊया. मग सगळेजण गाडीत जाऊन बसतात. मात्र प्रियाला ना खूप जास्त राग येत असतो. तिला आता कळून चुकलेलं असतं की आपण जे काही करतोय त्या सगळ्यामुळे आपणच या सगळ्यात अडकायला नको, कारण नागराज जर काही बोलून बसला तर आपलं काय हा विचारच तिच्या डोक्यामध्ये येत असतो. तर प्रिया आता शांतपणे तिथे उभी असते. तर नागराज, त्याचसोबत सायली, अर्जुन आणि सायलीचे आईबाबा हे आता सगळेजण शॉपिंगला जायला निघालेले असतात आणि प्रिया मात्र त्या सगळ्यांकडे रागाने पाहत असते, कारण तिला आता नागराजचा राग आलेला असतो. तिला कळत असतं की नागराज जे काही करतोय ना ते सगळं काही मुद्दामून करतोय, म्हणूनच ती आता खूप जास्त भडकत असते. नागराज आता प्रियाचा निरोप घेऊन तिकडनं जायला निघतो, कारण त्याला माहिती आहे की प्रियाचा निरोप घेतल्यानंतरच तर आपण इकडनं जाऊ शकतो. पण प्रियाची जी काही आता भांबेरी उडालेली असते ना, त्यामुळेच आता प्रिया मात्र खूप जास्त टेन्शनमध्ये अडकलेली असते. प्रियाला आता कळत नसतं. दुसरीकडे मात्र आता साक्षी ही आता नवीन वेषांतर करून महिपतच्या घरी आलेली असते आणि जेव्हा ती महिपतच्या घरी येते तेव्हा मात्र महिपत तिच्याकडे पाहू लागतो. त्यावेळेला आता ती म्हणत असते की मी आलेली आहे आणि त्याच वेळेला कोण तुम्ही, मी तुम्हाला ओळखत नाही, अशा कशा बाई ओ तुम्ही घरात घुसताय, असं महिपत मुद्दामून बोलू लागतो. त्यावर साक्षी म्हणत असते की ओ मी आहे समीरा शेखर. असं म्हटल्यानंतर की बाई असं आमच्या घरात कसं काय घुसू शकता तुम्ही, असं देखील म्हटलं जातं. मग काय आता ती स्वतःची ओळख करून देते आणि तुम्ही ना माझ्या मुलीसारख्याच दिसताव, असं महिपत मुद्दामून बोलू लागतो, कारण ती शेवटी त्याच्यासारखी दिसतच होती ना. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता खूपच मोठा धक्का जो काही आहे तो खरं तर ना इथे असणाऱ्या या महिपतला बसलेला असतो, कारण जे काही कायापालट करून साक्षी आलेली असते ना ते सुद्धा त्याला आवडलेलं असतं, कारण तिला कोणी आता ओळखणार नाही असंच त्याला वाटत असतं आणि त्यामुळेच आता तो खूप जास्त खुश असतो. समीरा शेखर हीच आता माझी ओळख आहे आणि बऱ्याच दिवसानंतर ना तिला असं बाहेर पडलेलं असते ती, म्हणून ती खूप जास्त खुश असते. तिला आता खूप छान वाटत असतं आणि म्हणूनच ती इकडे तिकडे आता पाहत असते. तर दुसरीकडे पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन, सायली हे सगळेजण शॉपिंग करून येतात. महिनावतीला 3-4 साड्या घेऊन दिलेल्या असतात आणि येताना अर्जुनने अकाउंटमधून पैसेसुद्धा काढून आणलेले असतात, कारण का दिवाळीसाठी थोडेफार पैसे तर लागणारच आहेत ना घरात, आणि त्याचसाठी त्याने पैसेसुद्धा काढून आणलेले असतात. पैशांवर नजर ना इकडे असते मैनावतीची आणि सदाशिवची, कारण त्यांनी ना इतके पैसे ना कधीच बघितले नसतात आणि खास करून ना मैनावतीचा जो काही स्वभाव आहे ना सेम ना त्या प्रियाप्रमाणे आहे, लालची लालची लालची. म्हणजे जेव्हा ती पैसे ते बघते ना तेव्हा ती खूप जास्त खुश होते आणि मग तिला ते पैसे हवे असतात. त्यासाठी ती सायलीला म्हणत असते की सायली एवढ्या साड्या तर मी घेतल्यात, पण मी कधी कोणती साडी नेसू ना हे जरा मला तू सांगशील का? मी एक काम करते, मी तुझ्यासोबत ना तुझ्या रूममध्ये येते, मग मला सांग कोणती साडू कधी नेसवते. मग सायली काय म्हणते की ठीक आहे चल आई आपण जाऊया माझ्या रूममध्ये, कारण तिला ना आता सायली पैसे कुठे ठेवते हे सगळं पाहायचं असतं, म्हणूनच तर ती आता रूममध्ये तिच्यासोबत जायला तयार झालेली असते. सायली जेव्हा तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाते तेव्हा आधी तिची रूम दाखवू लागते, कारण ती रूम मैनावतीने पाहिली नव्हती. मैनावती आता जेव्हा रूम पाहते तेव्हा ती म्हणते की खरंच खूप रूम मोठी आहे. मग काय सायलीने जे पैसे आणलेले असतात ना ते पैसे सायली आता त्या कपाटमध्ये ठेवू लागते आणि जेव्हा आता सायलीने ते पैसे कपाटात ठेवलेले असतात तेव्हा मात्र आता सायली कपाट वगैरे लावून घेते. पण हे सगळ्या गोष्टी ना आता पाहिलेल्या असतात मैनावतीने. मैनावती आता बघू लागते की घरात कोणीच नाहीये, मग काय या संधीचा आपण फायदा घ्यायला हवा आणि म्हणूनच ती आता ते कपाट उघडते आणि जेव्हा ती कपाट उघडते त्या कपाटातून पैसे काढू लागते आणि ते पैसे ती मोजत असते. पण तेवढ्यातच ना नेमकी आता तिथे एंट्री झालेली असते, ती म्हणजे अर्जुनची, आणि अर्जुनने आता तेवढे सगळे पैसे तिच्या हातात आहेत हे पाहिलेलं असतं आणि त्यामुळेच आता त्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो की हे सगळं काही सायलीची आई काय करते. मग आता अर्जुन ही चोरी सगळ्यांसमोर आणेल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचसोबत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय.